औरंगजेबाने महाराजांना कैदेत ठेवण्यासाठी केलेला Z+ सिक्युरिटीला सपशेल लाजवेल असा बंदोबस्त कसा होता तर फक्त एका कैदी व्यक्तीसाठीचा हा इतिहासातील सर्वात मोठा बंदोबस्त होता। तोफा बंदुकांसह असलेल्या त्या बंदोबस्ताचे एकापुढील एक असे तब्बल 6 घेरे थर कडी भेदून महाराज निसटले होते। औरंगजेबाने त्या सुरक्षा व्यवस्थेचा एक नकाशा सुद्धा पाहिला होता। हिंदुस्थानचा इतिहास बदलून टाकणाऱ्या त्या थरारक घटनेतील अजूनही अंधारातच राहिलेला तो बंदोबस्त प्रत्यक्षात कसा होता हे समजून घेता येते नकाशातून आणि अपरिचित अशा माहितीतून, पुराव्यातून। जगाच्या इतिहासातील हा सर्वात कठीण असा जेल ब्रेक अशा प्रकारे सर्वात आधी आपल्या या चॅनेलवरील या भागात सादर होत आहे। नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवाजी महाराज आग्र्यातून औरंगजेबाच्या कडेकोट बंदोबस्ताच्या कैदेतून निसटले। महाराज निसटले म्हणजे गुप्तपणे फक्त दारावरचा पहारा म्हणजे पहारेकरी पार करून गेले या समजुतीला RDX लावून उद्ध्वस्त करणारी अशी ती सुटका होती। पण तो कैदेचा कडक बंदोबस्त होता तरी कसा? महाराजांभोवती पहारे आणि चौक्या कुठे कुठे होत्या, त्या कुणाच्या होत्या? या बंदोबस्तासाठी एकूण किती सैनिक तैनात केले होते? बंदूकवाले बरकंदाज आणि तोफखाना कुठे होता? या बंदोबस्ताचे एकाच्या आत दुसरा असे ते फेरे, थर, घेरे कसे होते, किती होते? या बंदोबस्ताचा एक नकाशा सुद्धा स्वतः औरंगजेबाने पाहिला होता। त्यात काय होते हे सर्व माहिती नसेल तर महाराजांच्या सुटकेचा इतिहास अपूर्णच राहतो। उलट त्या थरारक प्रसंगात औरंगजेबाने केलेल्या त्या बंदोबस्ताच्या व्यवस्थेलाच जास्त महत्त्व होते, कारण ही व्यवस्था फोडूनच महाराज निसटले होते। म्हणून ती व्यवस्था कळली की महाराजांचे निसटणे किती अवघड होते हे आपल्या लक्षात येते। सध्याच्या Z+ सिक्युरिटीपेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठा आणि कडक असा तो बंदोबस्त होता। आजवर कुणीही फारसे लक्ष न दिलेला, न सांगितलेला आणि तुम्हाला अगदीच अपरिचित असलेला अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय सादर आहे त्या बंदोबस्ताच्या नकाशांसह, चौकी पहाऱ्यांच्या घेऱ्यांसह आणि अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। 12 मे 1666 रोजी आग्र्याच्या किल्ल्यात शिवराय आणि औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट झाली। या प्रसंगानंतर मिर्झा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याने महाराजांना शांत करून त्यांच्या डेऱ्याकडे म्हणजे मोठ्या तंबूसारख्या निवासस्थानाकडे नेले। महाराजांचा हा डेरा रामसिंगाच्या डेऱ्याजवळच होता आणि ते ठिकाण म्हणजे आग्र्याच्या दक्षिणेला 6 किलोमीटरवर असलेल्या खोजा फिरोजच्या कबरीसमोरील त्या काळच्या बागेत होते। हे आपण या आधीच्या एका व्हिडिओत सविस्तरपणे आणि पुराव्यांनिशी पाहिलेलेच आहे। 12 मेच्या दुपारनंतर महाराज इथल्या त्यांच्या डेऱ्यात आले। इथेच 25 मे रोजी औरंगजेबाने महाराजांभोवती चौकी पहारे बसवले आणि पावणे 3 महिन्यांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी औरंगजेबाच्या कैदेतून महाराज निसटले। ते इथूनच निसटले हे पण आपण त्या भागात पाहिलेलेच आहे। महाराजांची आग्र्यामधील निवासासह सर्व व्यवस्था आणि त्यांच्या संरक्षणाची सुद्धा जबाबदारी रामसिंगावर होती, कारण त्याच्या बापाने म्हणजे जयसिंगाने शिवरायांना आग्र्यात तुम्हाला काही अपाय होणार नाही अशी हमी दिली होती आणि ते औरंगजेबाला सुद्धा माहिती होते। महाराज आग्र्याला पोहोचले तेव्हा महाराजांसोबत शंभूराजे, त्यांचे काही अधिकारी, सेवक यांच्यासह 200 ते 250 घोडेस्वार सैनिक, 100 पायदळ सैनिक, काही पालख्या, 8 हत्ती, काही उंट आणि या सर्वांसाठी लागणारे साहित्य लादलेल्या बैलांसह 100 बंजारी होते। आता महाराजांसह या सर्वांची रामसिंगाने केलेली व्यवस्था कशी होती ते पाहूया। रामसिंगाचा डेरा म्हणजे तळ म्हणजेच तात्पुरती छावणी खोजा फिरोजच्या बागेत होती आणि रामसिंगाने त्याच्या डेऱ्यापासून जवळच शिवरायांसाठी डेऱ्याची व्यवस्था केलेली होती। महाराजांसाठीचा स्वतंत्र मोठा तंबू अर्थातच सर्व सोयींनी युक्त होता आणि यात फक्त महाराज आणि शंभूराजांचे वास्तव्य होते। महाराजांसोबतचे सैनिक, सेवक, अधिकारी हे महाराजांच्या डेऱ्यापासून म्हणजे मोठ्या तंबूपासून जवळच तंबू आणि राहुट्यांमधून राहत होते। बंजारी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आसपासच कुठेतरी पाले ठोकून राहत असावेत।
रामसिंगाच्या स्वतंत्र मोठ्या तंबू शेजारीच त्याच्या आसपास रामसिंगाचे अधिकारी आणि त्याचे सैनिक आणि सेवक यांच्यासाठी तंबू राहुट्या होत्या. थोडक्यात रामसिंगाची त्याच्या सर्व लोकांसह छावणी आणि महाराजांची त्यांच्या सर्व लोकांसह छावणी या दोन्ही छावण्या एकमेकांपासून स्वतंत्र वेगळ्या पण जवळ शेजारी शेजारीच होत्या. आता महाराजांना औरंगजेबाने चौक्या पहारे बसवून बंदिस्त केले. त्या दिवसापासून महाराजांच्या तिथून निष्ठून जाण्यापर्यंतच्या काळात औरंगजेबाने केलेला तो बंदोबस्त कसा होता हे पाहूयात. यामध्ये आपण अनेक निरनिराळ्या पुराव्यांसह या बंदोबस्तात झालेले बदल तसेच त्या बंदोबस्ताचे नकाशे सुद्धा पाहणार आहोत, जे आजवर कुणीही सादर केलेले नाहीत. 12 मे पासून 24 मे पर्यंत महाराज अधूनमधून त्यांच्या डेऱ्या शेजारीच असलेल्या रामसिंगाच्या डेऱ्यामध्ये जात असत. तसेच महाराज आग्रा शहरात सुद्धा काही वेळा जाऊन आले होते. या काळात महाराज रामसिंगाच्या संरक्षणाखाली होते, कारण जयसिंगाने महाराजांना त्यांच्या सुरक्षेची हमी दिली होती आणि औरंगजेबाने रामसिंगाकडून शिवराय आग्र्यातून निष्ठून जाणार नाहीत, तसेच काही बिघाड करणार नाहीत असे जामीनपत्र 14 मे रोजीच लिहून घेतले होते. रामसिंगाच्या लोकांबरोबरच महाराजांचे एकूण 350 सैनिक सुद्धा महाराजांच्या रक्षणाला सतत सज्ज होतेच. औरंगजेबाच्या कुटील बुद्धीने 25 मे रोजी वेगळेच वळण घेतले आणि याच दिवशी औरंगजेबाने महाराजांच्या डेऱ्याभोवती चौकी पहारे बसवून त्यांनी कुठेही जायचे नाही, अगदी जवळच असलेल्या रामसिंगाच्या डेऱ्यात सुद्धा जायचे नाही असा हुकूम फरमावला. आता महाराज त्यांच्या राहत्या डेऱ्यातच बंदिस्त झाले. औरंगजेबाचा सरदार फौलाद खानाच्या कडेकोट बंदोबस्तात कैद झाले. इथे आधी आपण महाराजांच्या बंदोबस्ताबद्दल मराठी बखरी काय सांगतात ते पाहूया. महाराजांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस त्यावेळी महाराजांसोबत आग्र्यामध्ये होते. त्यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत तेच समयी चौकी 10,000 तोफची हजारी येऊन पातशाही तोपखाना येऊन चौकी बसली असा मजकूर आहे. म्हणजे 10,000 सैनिक आणि तोफखाना औरंगजेबाने महाराजांना बंदिस्त करण्यासाठी तैनात केला होता. महाराजांचे दुसरे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बखरीमधून सांगतात, दुसऱ्या दिवशी पातशहा यांनी राजापाशी 5,000 स्वार व पायदळ नेमून पोलाद खान कोतवाल यास हुकूम केला की तू राजाच्या डेऱ्याभोवती चौकी देऊन खबरदारीने राहणे. त्यावरून कोतवाल येऊन डेरा ठोकून राहिला. हा पोलाद खान डेरा ठोकून राहिला म्हणजे त्याने 24 तास पहारा चालावा यासाठी त्याच्यासाठी आणि त्याच्या सैन्यासाठी तसेच तोफखान्यासाठी तंबू राहुट्यांची व्यवस्था केली होती. सभासद बखरीमध्ये 5,000 घोडदळ आणि पायदळ असे वर्णन आहे, पण यामध्ये पायदळ किती होते हे दिलेले नाही. 91 कलमी बखर आणि सभासद बखर महाराजांच्या पदरच्या लोकांनी लिहिलेल्या असल्याने यातील वर्णनांना महत्व आहे. तसेच शिवरायांच्या निधनानंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या शिवदिग्विजय नावाच्या बखरीत पोलाद खान जमादार यास पातशाही हुकूम 10,000 माणसांनिशी पहारे बसवून जातीने महाराजांजवळ असावे, त्याप्रमाणे तो जाऊन कचेरीस रुजू झाला असे वर्णन आहे. मल्हार रामराव चिटणीस यांच्या चिटणीस बखरीमध्ये पोलाद खान यास हुकूम केला जे राजे याचे मोकाबल्यांनी तुम्ही आपली फौज 25,000 घेऊन लोक सुद्धा म्हणजे लोकांसह उतरून चौकी द्यावी आणि हुकुमाशिवाय बाहेर जाणे येणे न घडे ऐसे करावे ऐसे सांगून चौक्या पाठविल्या. ते भोवते दुरून येऊन उतरले असे वर्णन आहे. यामध्ये मोगली सैन्य संख्या 25,000 सांगितलेली आहे. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखरीत तेच दिवशी पातशहानी शिवाजी राजांकडे 5,000 स्वार व पायदळ लोक 1,000 व सिद्धी बिलाल कारभारी व पोलाद खान कोतवाल दिल्ली शहरचा असे पाठविले. ते येऊन राजे याची हवेली वेढून चौक्या देऊन बसविले असा मजकूर आहे. शिवरायांच्या चरित्रावर लिहिलेली आणखीन एक बखर चित्रगुप्त बखर म्हणते, तदुत्तर दुसरे दिवशी पातशहानी 5,000 स्वार व लोक व तोबची म्हणजे तोफची म्हणजे तोफा चालवणारे लोक व पोलाद खान कोतवाल पाठविला. तो येऊन हवेली वेढून राहिला. आपण पाहिलेल्या शेवटच्या 2 बखरीमध्ये महाराजांच्या डेऱ्याला गफलतीने हवेली म्हटलेले आहे.
या सर्व बकरींतील आपण आत्ताच पाहिलेल्या वर्णनांतून महाराजांच्या भोवती किमान 5,000 घोडदळ, 1,000 पायदळ आणि तोफखाना यासह फौलाद खानाने वेढा घालून बंदोबस्त केला होता हे समोर येते. ही सैन्य संख्या जास्त वाटू शकते, पण यात महाराजांच्या सोबत त्यांचे 350 लढवय्ये वीर होते. हा मुद्दा लक्षात घेतला तर या सर्वांसह महाराजांना बंदिस्त करण्यासाठी 5-6 हजार मोगल सैनिक आणि तोफखाना तैनात होता याचे समर्थन होते. पण पुढे औरंगजेबाच्या त्या सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. ती का कमी झाली आणि महाराज निसटले त्या दिवशी प्रत्यक्षात जागेवर किती सैन्य बंदोबस्तात होते याची अस्सल आणि समकालीन पुराव्यातील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. हे अस्सल पुरावे म्हणजे जयसिंगाचा महाराज आग्र्यात होते तेव्हा आग्र्यातच असणारा दिवाण परकालदास याची पत्रे, औरंगजेबाच्या दरबारचे रोजच्या घटना लिहिले जाणारे त्यावेळचेच अखबार म्हणजे बातमीपत्रे आणि मिर्झा जयसिंगाचे एक पत्र. आता या सर्वाधिक महत्वाच्या पुराव्यांमधून महाराज निसटून जाऊ नयेत म्हणून करण्यात आलेली बंदोबस्ताची व्यवस्था कशी होती, ती कमी का झाली ते आपण या बंदोबस्ताच्या वर्णनासह आणि नकाशासह पाहूयात. 25 मे 1666 रोजी औरंगजेबाचे चौकी पहारे महाराजांभोवती बसले. या बंदोबस्ताची मुख्य जबाबदारी होती फौलाद खानावर, पण महाराजांच्या रक्षणाची तसेच ते आग्र्यातून विना परवानगी निघून जाऊ नयेत ही जबाबदारी सुद्धा रामसिंगावरच असल्याने रामसिंगाचे पहारे सुद्धा महाराजांच्या भोवती होते. परकालदासाच्या पत्रातून आलेली पुढील वर्णने याचे पुरावे आहेत. 2 दिवसापूर्वी रामसिंगाने शिवरायांभोवती त्याच्या स्वतःच्या लोकांचे पहारे बसविले. रामसिंग म्हणतो, औरंगजेबाने यांना म्हणजे शिवरायांना माझ्याच तालुकाने म्हणजे संबंधाने म्हणजे जबाबदारीने इथे ठेवले आहे. हे पळून जातील किंवा काही अपघात करतील तर मलाच जाब द्यावा लागेल. तेजसिंह आणि त्याचे राजपूत तसेच अर्जनजी, सुखसिंह नाथावत व इतर राजपूत ठाकूर चारी बाजूंनी पहारे देतात. हे झाले रामसिंगाच्या चौकी पहाऱ्यांचे वर्णन. मराठी बकरीमध्ये मोगली बंदोबस्तामध्ये तोफखाना होता हे दिलेले आहे. हीच बाब परकालदासाच्या पत्रातून सुद्धा आपल्या समोर येते ती अशी. रामसिंगाच्या राजपुतांमुळे औरंगजेब नाराज झाला. त्याने शिवरायांविषयी सिद्धी फौलाद खानाला आणि तोफखान्याला हुकूम केला की शिवाजीला पकडा आणि मारा. यात तोबशाना असा शब्द दिसतो. डिंगल भाषेत खच्या ठिकाणी श बऱ्याचदा लिहिला जाई, पण तिथे ख अभिप्रेत असते. यातून महाराजांभोवतीच्या बंदोबस्तामध्ये औरंगजेबाने तोफखाना सुद्धा तैनात केला होता हे स्पष्ट कळते. रामसिंगाने तीव्र विरोध केल्याने औरंगजेबाने शिवरायांना मारण्याचा आपण या मजकुरात पाहिलेला हुकूम तात्पुरता रद्द केला होता. या घटनेनंतर 2 दिवसांनी 8 जून रोजी महाराजांनी सर्वांनाच घोटाळ्यात टाकणारा एक विलक्षण प्रकार केला. आषाढ वद्य 1 शुक्रवार रोजी महाराजांनी त्यांच्या सर्व चाकरांना निरोप दिला, दूर केले. महाराज त्यांच्या लोकांना म्हणाले, इथून जावा, इथे माझ्यापाशी कुणीही राहू नका, मी इथे एकटाच राहणार, मला मारणार असतील तर मारू देत. महाराजांच्या त्या आज्ञेने त्यांचे सर्व लोक त्यांच्या तंबू राहुट्या वगैरे गुंडाळून लादून निघून चालले. त्यांनी रामसिंगाला निरोप पाठवला, आम्ही जात आहोत. तेव्हा रामसिंगाने त्यांना दिलासा देऊन म्हटले की तुम्ही तिथे राहू नका, इथे माझ्या डेऱ्यामागच्या बागेत राहा. अशा प्रकाराने महाराजांनी स्वतःच त्यांच्या लोकांना त्यांच्या डेऱ्यापासून दूर केले होते. या प्रकाराने सगळेच बुचकळ्यात पडले, पण त्याचा अर्थ त्यावेळी तरी कुणाच्याही लक्षात आला नाही. हा आश्चर्याचा पहिला धक्का कमी होण्यापूर्वीच महाराजांनी आणखीन एक जबरदस्त धक्का औरंगजेबाला दिला. महाराजांनी थेट फौलाद खानामार्फत अर्ज करून औरंगजेबाला कळविले की मी माझ्या लोकांना निरोप दिला आहे, त्यांना इथून म्हणजे आग्र्यातून महाराष्ट्राकडे जाण्याचे परवाने देण्यात यावेत, म्हणजे ते निघून जातील. औरंगजेबाला महाराजांच्या त्या मागणीचे अर्थातच आश्चर्य वाटले असेल, पण त्याला हेच तर हवे होते. महाराज त्यांच्या सोबतच्या सैनिकांशिवाय एकटे पडणार याचा आनंद होऊन औरंगजेबाने महाराजांनी मागितलेले परवाने दिले आणि महाराजांसोबत आलेल्या
सर्व सैनिकांसह इतर काही लोक सुद्धा आग्र्यातून निघून गेले। आता महाराजांच्या सोबत फक्त 9 अधिकारी वगैरे व्यक्ती, हिरोजी फर्जंद, एक चाकर पोरगा इतकीच मोजकी माणसे राहिली। यातील एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आता सांगतो। महाराजांच्या त्या स्वतंत्र मोठ्या तंबूत म्हणजे वैयक्तिक डेऱ्यात फक्त महाराज आणि शंभूराजे राहत असत। हिरोजी फर्जंद आणि चाकर पोरगा महाराजांच्या आणि शंभूराजांच्या सेवेसाठी सतत महाराजांपाशी असले तरी ते महाराजांच्या डेऱ्यातच मुक्काम करीत असत असा याचा अर्थ नाही आणि तसा पुरावा सुद्धा नाही। महाराजांचे इतर 9 लोक हे सुद्धा त्यांच्या तंबूत राहत होते आणि यांच्यासह हिरोजी फर्जंद, चाकर पोरगा इत्यादींचा मुक्काम रामसिंगाच्या डेऱ्यामागील बागेत होता। हिरोजी फर्जंद आणि तो चाकर पोरगा यांना फौलाद खानाच्या चौकी पहाऱ्यातून बाहेर आग्रा शहरात किंवा इतरत्र काही वस्तू आणण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी जाण्या येण्याला परवानगी होती। महाराज निष्ठून गेले त्यानंतर हे दोघे काही अडथळा न होता उघडपणे तिथून बाहेर पडले। ही बाब आपल्या इतिहासात नमूद झालेली आहे। फक्त महाराजांनाच कुठेही जाण्याची परवानगी नव्हती आणि फौलाद खानाच्या पहाऱ्यासह सर्व बंदोबस्त आता फक्त महाराजांच्या डेऱ्याभोवतीच होता। महाराज आणि शंभूराजेच महाराजांच्या डेऱ्यात होते। त्यातही शंभूराजे रामसिंगाबरोबर औरंगजेबाच्या दरबारात अधूनमधून जात असत। हे सर्व लक्षात घेतले तर औरंगजेबाचा बंदोबस्त फक्त महाराजांनाच अडकवून ठेवण्यासाठी होता हे उघड आहे। या सुमारासच घडलेली आणखीन एक घटना म्हणजे मिर्झा जयसिंगाच्या सांगण्यावरून औरंगजेबाने रामसिंगाला त्याच्या महाराजांबद्दलच्या जामिनकीतून मुक्त केले। म्हणजे आता महाराज निष्ठून गेले तर त्याची जबाबदारी रामसिंगावर नव्हती, पण महाराजांच्या रक्षणाची जबाबदारी मात्र अजूनही रामसिंगावरच असल्याने त्याने त्याच्या लोकांचे महाराजांच्या डेऱ्याभोवतीचे पहारे सुरूच ठेवले होते। परकालदासाच्या एका पत्रात याबाबत महाराजांच्या डेऱ्याभोवती चारी बाजूंनी बादशहाच्या चौक्या होत्या आणि रामसिंगाने पण तशीच व्यवस्था ठेवली होती हा मजकूर आहे। 13 ऑगस्ट रोजी औरंगजेबाने शिवरायांना मारण्याचा हुकूम जारी केला आणि त्यासाठी त्यांना आग्रा शहरातील विठ्ठलदासाच्या हवेलीत हलविण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली। यावेळी महाराजांच्या डेऱ्याभोवतीचा पहारा आणखीनच सक्त करण्यात आला आणि यानंतर 5व्या दिवशी 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी महाराज औरंगजेबाच्या त्या कैदेतून निष्ठून गेले। महाराजांच्या 25 मे ते 17 ऑगस्ट या 86 दिवसांच्या कालावधीतील कैदेदरम्यानच्या मुख्य घटना आपण पाहिल्या। आता औरंगजेबाने महाराजांच्या कैदेचा प्रत्यक्ष बंदोबस्त कसा केला होता, त्यात नंतर बदल कसा आणि काय झाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराज निसटले त्या दिवशी हा बंदोबस्त कसा होता, या आजच्या या भागातील मुख्य मुद्द्याकडे वळूयात। आपण आधी औरंगजेबाचा तो बंदोबस्त कसा होता याची वर्णने आणि नंतर तो बंदोबस्त प्रत्यक्ष नकाशातून पाहणार आहोत। ही सर्व वर्णने तुम्ही लक्षपूर्वक ऐकावीत, म्हणजे नंतर नकाशा समजणे खूप सोपे जाईल। महाराजांना बंदिस्त केले त्या दिवशी औरंगजेबाने घोडदळ पायदळ मिळून 6000 सैन्य आणि तोफखाना तैनात केला होता। यावेळी महाराजांसोबत त्यांच्या डेऱ्याजवळच असणारे त्यांचे 350 सैनिक आणि अधिकारी सेवक हे सर्वजण त्या चौकी पहाऱ्यांच्या घेऱ्यात होते। रामसिंगाच्या लोकांचे पहारे महाराजांच्या डेऱ्यालगत होते आणि त्या बाहेर फौलाद खानाचे पहारे होते। रामसिंगाचा डेरा महाराजांच्या डेऱ्यापासून काही अंतरावर पण त्याच खोजा फिरोजच्या बागेच्या आवारात होता। महाराज निष्ठून गेले त्या दिवशीचा नकाशा फौलाद खानाने औरंगजेबाला दाखवला होता, पण तो कसा होता हे पाहण्याआधी आपण त्या कैदेचा अगदी सुरुवातीचा नकाशा पाहूयात। खोजा फिरोजच्या कबरीच्या समोर असलेल्या तलावाच्या पूर्वेला खोजा फिरोजची बाग होती आणि या बागेच्या पूर्वेला 450 मीटर अंतरावर आग्रा ग्वाल्हेर हा त्या काळचा मुख्य रस्ता उत्तर दक्षिण गेलेला असा होता। हे आपण या आधीच्या एका भागात पाहिलेलेच आहे। तुम्ही आता पाहत असलेल्या 25 मे 1666 रोजीच्या मोगली बंदोबस्ताच्या नकाशात मी पुढील बाबी दाखवल्या आहेत। खोजा फिरोजची कबर, तिला लागून गेलेला उत्तर दक्षिण रस्ता, कबरी समोरचा तलाव, त्या समोर पूर्वेला बागेत असणाऱ्या महाराज आणि रामसिंग यांच्या संपूर्ण छावण्या आणि त्यातील त्यांचे वैयक्तिक डेरे यात दिसत आहेत। यामध्ये रामसिंगाची छावणी वगळून फक्त महाराजांच्या
त्यांच्या सर्व लोकांसह असलेल्या छावणीभोवती फौलाद खानाचा वेढा होता आणि फौलाद खानाच्या वेढ्याच्या आत रामसिंगाचे पहारे होते हे दाखवले आहे. हा नकाशा मी उपलब्ध वर्णनांवरून बनवलेला आहे. पुराव्यामध्ये डेऱ्यांच्या जागा आणि दिशा दिलेल्या नसल्याने त्या मी अंदाजे दाखवल्या आहेत. आता दुसरा नकाशा. 8 जून रोजी महाराजांनी त्यांच्या सोबतच्या सर्व लोकांना तुम्ही इथून जा, मी इथे एकटा राहणार असे सांगितले. यावेळी महाराजांचे सर्व लोक रामसिंगाच्या डेऱ्यामागे असलेल्या बागेत राहायला गेले. ती परिस्थिती या दुसऱ्या नकाशात दाखवलेली आहे. यावेळी सुद्धा महाराजांचे सर्व सैनिक त्याच परिसरात असल्याने फौलाद खानाचे 6000 सैनिक व तोफखाना तिथेच बंदोबस्तावर असणार हे उघड आहे. तसेच तोपर्यंत ते सैन्य कमी केल्याचा उल्लेख कुठेही नाही. म्हणून फौलाद खानाचा वेढा तसाच म्हणजे पहिल्या नकाशाप्रमाणेच दाखवला आहे. मात्र या बंदोबस्तात आता फक्त महाराजांचा डेरा होता. यानंतर औरंगजेबाचे परवाने मिळाल्यानंतर महाराजांचे सर्व सैनिक आणि इतर काही लोक इथून निघून गेले. महाराजांसोबत फक्त मोजके लोक इथे राहिले. तुम्ही आता पाहत असलेल्या तिसऱ्या नकाशात रामसिंगाच्या डेऱ्यामागील बागेत आता महाराजांचे 9 लोक आणि हिरोजीसह चाकर पोरगा इतकेच लोक तंबू राहुट्यांमध्ये राहिले ती परिस्थिती दाखवलेली आहे. यामध्ये दाखवलेल्या फौलाद खानाच्या बंदोबस्तात मात्र यानंतर मोठा बदल झाला. याबाबत महाराजांच्या डेऱ्याचे आणि संपूर्ण बंदोबस्ताचे महत्वाचे वर्णन तसेच फौलाद खानाने औरंगजेबाला दाखवलेल्या नकाशाबद्दलचे वर्णन उपलब्ध असल्याने महाराज निसटले त्या दिवशी महाराजांच्या डेऱ्याभोवतीच्या बंदोबस्ताबद्दल अत्यंत मौल्यवान अशी माहिती आपल्या समोर येते. यातूनच महाराज किती कठीण परिस्थितीतून निसटले ही याआधी कुणीही न सांगितलेली बाब पहिल्यांदाच तुमच्या समोर येईल. आधी आपण 17 ऑगस्टला महाराज निसटून गेले त्यानंतर लगेचच परकालदासाने आणि फौलाद खानाने दिलेली माहिती मूळ पुराव्यांतून पाहू आणि नंतर त्यावर आधारित नकाशा पाहू. परकालदासाच्या पत्रातील मजकूर असा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्टला 4 घटका दिवस वर आल्यावर शिवराय निसटून गेल्याची बातमी कळली आणि यातील महत्वाचे वाक्य म्हणजे सगला 1000 आदम्यांकी चौकी में भागो, म्हणजे एकूण 1000 माणसांचे चौकी पहारे असूनही महाराज यातून निसटून गेले. इथे आपल्याला महाराज निसटले त्यावेळी पहाऱ्यावर एकूण 1000 सैनिक तैनात होते हे समजते. पहाऱ्यावरील सैनिकांची संख्या इतकी कमी होण्याचे कारण म्हणजे आता इथे महाराजांचे 350 सैनिक नव्हते. त्यामुळे फक्त महाराजांच्या डेऱ्यालाच वेढा घालायचा होता आणि याच कारणाने आता चौकी पहाऱ्यावरील सैन्याची संख्या 5-6 हजार वरून 1000 वर आलेली असणार. आता पुढचे पुरावे पाहूयात. 21 ऑगस्टला औरंगजेबाने जुमदत उल मुल्कास हुकूम केला की शिवाच्या पहाऱ्यावर मनसबदार, बरकंदाज, बंदूकची म्हणजे बंदूकधारी सैनिक व खासखेल म्हणजे घोडदळाचा मुख्य कोण कोण होते त्यांची नावे कळवावीत. यानंतरची नोंद. 26 ऑगस्टला फौलाद खानास हुकूम झाला होता की शिवाच्या जवळपासच्या चौक्यांचे नकाशे काढून नजरे खालून घालावेत. त्याने हुकुमाप्रमाणे नकाशे काढून बादशहाच्या नजरे खालून घातले आणि म्हटले, आतील चौकीत रामसिंगाचे व बाहेरील चौकीत माझे लोक होते. यावर बादशहा गप्प बसला. आता या पुढचे वर्णन सर्वात महत्वाचे आहे. जयसिंगाचा दिवाण परकालदास महाराजांच्या सुटके दिवशी मोगलांचा बंदोबस्त कसा होता याचे सविस्तर वर्णन करताना लिहितो. महाराजांच्या पहाऱ्यावर आतल्या बाजूला रामकिसन ब्राह्मण, जीवा जोशी, श्री किसन उपाध्याय आणि पुरोहित बलराम हे चौघे होते. ही रामसिंगाची माणसे होती. देवडीच्या बाहेर बरकंदाज तैनात होते. डेऱ्याच्या चारी बाजूंना मीना सैनिक होते. त्यातच पातशाही पहारेकरी सुद्धा होते. त्यानंतर म्हणजे त्या बाहेर त्या पलीकडे पातशहाचे शिपाई फौलाद खानाच्या अखत्यारीतील होते. त्यानंतर त्या पलीकडे आपले राजपूत ठाकूर चारी बाजूने असत. पण इतक्या चौक्या असून सुद्धा यांच्यामधून शिवराय निसटून गेल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. यातील शेवटचे वर्णन म्हणजे पुरोहित बलराम, जीवा जोशी, श्री किशन, हरकिशन शिवरायांच्या पहाऱ्यावर होते
त्यांना कैद करून फौलाद खानाच्या हवाली करण्यात आले. त्यांनी सांगितले, आमच्याबरोबरच रामसिंगाची आणखी 5 माणसे सुद्धा तिथे होती. म्हणजे ही एकूण 9 माणसे महाराजांच्या डेऱ्यालगत अगदी जवळच होती. बाहेरून आत तंबूत डोकावले तर महाराजांचा डेऱ्यातील पलंग दिसेल अशा ठिकाणी ते 9 लोक होते. या वर्णनाचा नेमका अर्थ असा आहे, महाराजांच्या डेऱ्याला देवडी होती. देवडी म्हणजे डेऱ्याच्या दरवाजाला बाहेरच्या बाजूला लागूनच असलेला प्रवेश कक्ष, एंट्रन्स लॉबी. महाराजांच्या डेऱ्यालगतच रामसिंगाचे 4 ब्राह्मण आणि इतर 5 व्यक्ती पहाऱ्यावर होत्या. देवडीच्या पुढे जे बरकंदाज होते ते औरंगजेबाचे होते. त्यानंतरच्या घेऱ्यात मीना राजपूत हे लढवय्या जातीचे रामसिंगाचे सैनिक 4 बाजूंनी होते आणि यातच बादशहाचे पहारेकरी सुद्धा होते. त्याबाहेर फौलाद खानाच्या अखत्यारीतील बादशाही शिपाई पहाऱ्यावर होते आणि त्याच्याही बाहेर रामसिंगाच्या राजपूत ठाकूर सैनिकांचे पहारे 4 बाजूंनी होते आणि या सर्वांच्या बाहेर फौलाद खानाच्या सैन्याचा वेढा या सर्वांना आत सामावून घेत सर्व बाजूंनी तोफखान्यासह होता. बंदोबस्तासाठी तैनात केलेली ही माणसे सर्व मिळून 1000 होती. या संपूर्ण बंदोबस्ताचा जो नकाशा फौलाद खानाने काढून औरंगजेबाला दाखवला होता तो अजून प्रकाशात आलेला नाही. पण आपण आतापर्यंत पाहिलेले सर्व वर्णन इतके सविस्तर आहे की यावरून मी बनवलेला नकाशा त्या संपूर्ण चौकी पहाऱ्याची व्यवस्था अगदी सहजपणे तुमच्या नजरेसमोर उभी करेल. चला आता हा नकाशा पाहूया. नकाशामध्ये मध्यभागी महाराजांचा डेरा दिसतो आहे. डेऱ्यासमोर डेऱ्याच्या प्रवेशद्वारालगतच देवडी होती आणि या देवडीच्या दोन्ही बाजूंना मिळून रामसिंगाचे 9 लोक होते. हे अधूनमधून बाहेरून आत डोकावून पाहत असत. हे झाले डेऱ्याचे आवार. यापुढे बाहेर जाण्याच्या मार्गावर औरंगजेबाचे बरकंदाज म्हणजे बंदूकधारी सैनिक तैनात होते. याच्या बाहेर सर्व बाजूनी रामसिंगाचे मीना राजपूत आणि औरंगजेबाचे सैनिक यांचे एकत्र चौकी पहारे होते. याला लागूनच पुढे प्रवेश मार्गावर बादशाही शिपायांचा पहारा होता. हेच ते फौलाद खानाच्या अखत्यारीतील शिपाई. या पहाऱ्या बाहेर रामसिंगाच्या ठाकूर राजपुतांचा सर्व बाजूंनी वेढा होता आणि सर्वात बाहेर कडे कोट बंदोबस्ताचा असा फौलाद खानाच्या सैन्याचा वेढा तोफखान्यासह होता. मूळ वर्णना बर हुकूम बनवलेला हा नकाशा आपल्याला महाराजांच्या डेऱ्याभोवती किती कडक बंदोबस्त होता हे स्पष्टपणे दाखवतो. या नकाशातून आणि वर्णनातून उघड होणारी थक्क करून टाकणारी महत्वाची बाब अशी आहे की महाराजांना त्या बंदोबस्तातून निष्ठून जाताना आधी डेऱ्यालगतचे रामसिंगाचे 9 लोक, त्यानंतर औरंगजेबाचे बरकंदाज, त्यानंतर मीना राजपूत व पातशाही सैनिकांचे 4 बाजूचे पहारे, त्यानंतर औरंगजेबाचे शिपाई, त्यानंतर रामसिंगाच्या ठाकूर राजपुतांचे सर्व बाजूंनी असलेले पहारे आणि सर्वात शेवटी फौलाद खानाच्या सैन्याचा तोफखान्यासह सर्व बाजूंनी असलेला कडक वेढा असे एकूण 6 चौकी पहाऱ्यांचे घेरे, थर, वेढे गुप्ततेने आणि सफाईदारपणे पार करून महाराजांना निष्ठून जावे लागले होते. आता या सर्वातून आपल्याला कळते की महाराजांची आग्र्याहून सुटका ही जगाच्या इतिहासातील कडेकोट बंदोबस्तातून कुणालाही काहीही समजू न देता, चाहूलही लागू न देता करून घेतलेली एक सर्वश्रेष्ठ सुटका का आहे ते. भल्या भल्यांची बुद्धी चक्रावून टाकणारी, औरंगजेबाला जबरदस्त दणका देणारी, त्याला मरेपर्यंत पश्चाताप करायला लावणारी ही महाराजांची अफलातून बुद्धिमान गुप्त योजना. यामुळेच तर त्या दिवसापासून आजतागायत 360 वर्षांचा काळ उलटून गेला तरी शिवराय भक्तांच्या मनात जिवंत आहे आणि भारतभर गाजते आहे. फक्त एका व्यक्तीच्या कैदेसाठीचा हा इतिहासातील सर्वात मोठा बंदोबस्त होता आणि म्हणूनच हा जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि कठीण असा अशक्यप्राय जेल ब्रेक होता. तुरुंग फोड सुटका होती. महाराजांचा हा कारनामा म्हणूनच अद्वितीय आणि अतुलनीय होता. मित्रांनो, सध्याच्या Z+ सिक्युरिटीपेक्षा 15-20 पटीने जास्त कडक असलेली औरंगजेबाची ती सुरक्षा व्यवस्था महाराजांनी भेदली
या घटनेमध्ये तुम्हाला आणखी काय काय जाणवले, लक्षात आले, कळले ते कमेंटमध्ये सांगा. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे हे अशा प्रकारे नकाशासह आणि अपरिचित माहितीसह सर्वप्रथम केलेले सादरीकरण तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. माहिती नवीनच आहे, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग तो हाच. व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.